नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्रतापगडाचे संवर्धन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वैभव जपतच होणार। पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची स्पष्ट भूमिका। ऐतिहासिक वारसा, स्वराज्याचा अभिमान आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या किल्ले प्रतापगड येथे सुरू असलेल्या संवर्धन आणि विकास कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज प्रत्यक्ष पाहणी दौरा करत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर आढावा बैठक घेतली। प्रतापगडाच्या संवर्धनाच्या कामात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्रतापगडाचे मूळ स्वरूप जपतच संवर्धन केले गेले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिले। जिल्हाधिकारी कार्यालय सातारा तसेच पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या पाहणी दौऱ्याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आले होते। त्यानुसार सकाळी 11 वाजता पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रतापगडावर सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली। त्यानंतर त्यांनी भवानी माता मंदिरात दर्शन घेऊन आरती केली। पुढे मंदिराच्या सभागृहात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। बैठकीदरम्यान राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रतापगडावरील सुरू असलेल्या कामांची माहिती तसेच पूर्वीची स्थिती याविषयी सादरीकरण केले। यावेळी संवर्धनाच्या कामांची गती, दर्जा, तांत्रिक बाबी आणि भविष्यातील नियोजन यावर चर्चा करण्यात आली। काही ठिकाणी बांधकामाला योग्य पद्धतीने पाणी मारले जात नसल्याच्या तक्रारी उपस्थित झाल्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी संबंधित ठेकेदाराला फटकारले। प्रतापगडावर पाण्याची उपलब्धता कमी असली तरी आवश्यक असल्यास टँकरच्या माध्यमातून पाणी आणून काम दर्जेदार केले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। संवर्धनाच्या कामावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष असल्याचे सांगत या कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशाराही पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्रतापगडाचे ऐतिहासिक स्वरूप जतन करणे हीच खरी संवर्धनाची दिशा असल्याचे सांगत त्यांनी किल्ल्यावरील झाडे झुडपे हटवून संवर्धनाचे काम अधिक प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिल्या। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले। प्रतापगड संवर्धनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली। या बैठकीत पर्यटन सुविधा, ऐतिहासिक वास्तू संवर्धन, रस्ते, सार्वजनिक बांधकामे, वन विभागाशी संबंधित बाबी, पर्यटन वाढीसाठीच्या उपाययोजना तसेच स्थानिक नागरिकांच्या विविध मागण्यांचाही आढावा घेण्यात आला। विकास कामे करताना प्रतापगडाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अबाधित राखण्यावर भर देण्यात आला। बैठकीत संतोष पाटील, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, प्रांताधिकारी योगेश खरमाटे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, विजय नायडू, जिल्हा परिषद सदस्य अजित सकपाळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, गट विकास अधिकारी विजय विभूते, स्थानिक नागरिक आणि प्रतापगड परिसरातील प्रतिनिधी उपस्थित होते। राज्याच्या पर्यटन आणि ऐतिहासिक वारशाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रतापगडावरील सुरू असलेल्या कामांकडे प्रशासन, इतिहासप्रेमी, पर्यटन, व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे। या बैठकीनंतर संवर्धनाच्या कामांना अधिक गती मिळून प्रतापगडाचा ऐतिहासिक वैभव अधिक प्रभावीपणे जपले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी जितेंद्र कारंडे, प्रतापगड। पाहिजे त्या कामाने विनंती करेन की जिथं नवं काम चालू आहे किंवा नवं काम झाले ते विनाकारण उकरून काढण्याचा किंवा ते पडतंय का वगैरे असं करू नये। तसं जर झालं तर आपण त्याला सांगितलं आम्हाला परत करून द्या, आणि ते त्यांनी मान्य पण केले। तर त्यांचं म्हणणं आहे क्युरिंग पिरियडच्या अगोदर जर तुम्ही काय त्याच्यात छेडछाड केली तर त्याचा दर्जा मेंटेन राहत नाही। हे काय करणार सर, आता वरचा जो पायऱ्या आहे आता बघा, परत तुम्ही जे वर लावले ना ते सगळंच तुम्हाला काढून नवीन करावं लागेल। आता इथपर्यंत आणलं ह्या ज्या हे पायऱ्या काय करणार, सिमेंट पॉइंटिंग आपण पायऱ्या चढण्याला योग्य करून हे दगड, हे जे बुरुज दोन्हीच आहे आहे सर, हे असंच हे असंच आहे.
वरती फक्त चढण्याचा जो आपला मार्ग आहे तो पण व्यवस्थित करून द्या. रिसेंटली महिन्या 2 महिन्यापूर्वी 15 दिवसापूर्वी झाले, त्याला जर आपण काढायचा प्रयत्न केला तर ते मात किंवा तो चुना निघतोच आहे. इथल्या तज्ज्ञ लोकांचं काय म्हणणं आहे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या, की त्याला क्युरिंगचा जो वेळ आहे तेवढा दिला गेला पाहिजे, तोपर्यंत छेडछाड नाही झाली पाहिजे त्या कामामध्ये. आता हे तर आम्हाला समाधानकारक वाटतं. हे तुम्ही पण बघा, आता हे बुरुजाचं काम 1 वर्षापूर्वी झाले, एक पावसाळा त्याच्यावर येऊन गेलाय, कुठंच त्याला असं काही दिसत नाही आपल्याला. त्यामुळे अशा क्वालिटीचं काम सगळीकडे त्यांनी करावं, अशा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन त्यांना मी दिल्यात. ज्या काही ठिकाणी आपल्याला जाणवलं की समजा लोकांनी ती चुना काढला किंवा काय झालं, ते परत काढून परत नव्यानं करू आपण.